रिया, हे घे, तुला तहान लागली असेल ना. राघवने तो ग्लास तिच्या हातात दिला. तो ग्लास तिने हातात घेतला आणि ओठाला लावला. त्यातला एक घोट पिल्यावरच ती ग्लास ओठापासून बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागली, पण राघवने लगेचच तिचा हात तसाच धरून ठेवला आणि लगेचच त्या महिला शिष्याने येत रियाला दुसऱ्या बाजूने धरलं आणि त्या ग्लासमधलं द्रव्य तिला प्यायला लावलं. ते द्रव्य पिल्यानंतर तिचे डोळे एका क्षणात पिवळ्याचे पांढरे झाले आणि 2 ते 3 मिनिट ती नुसती शून्यात नजर लावून खिडकीच्या बाहेर बघू लागली. पुढच्याच क्षणी तिने शरीराला एक झटका दिला आणि ती जमिनीवर पडली. हातातला ग्लास खाली पडला होता. तिचं शरीर विजेचा झटका लागावा तसं थरथरत होतं. राघव आणि त्या महिलेने आता तिला उचलत पलंगावर ठेवलं. हळूहळू तिच्या शरीराची हालचाल बंद झाली आणि ती शांतपणे झोपी गेली. तिच्या हाताकडे त्याची नजर गेली. तिच्या हाताच्या चौथ्या म्हणजेच करंगळी शेजारी असलेल्या बोटावर काहीतरी विचित्र असं दिसत होतं. तिच्या करंगळी शेजारच्या बोटाला एक जखम झाली होती. ती जखम अगदी गोलाकार होती. एखादी अंगठी खूप वेळ बोटात घातल्यानंतर खाली त्वचेवर त्या अंगठीचं गोलाकार निशाण उमटतं. त्या भागातली त्वचा इतर बोटाच्या त्वचेपेक्षा थोडी वेगळी दिसू लागते. अगदी त्याच जागी तिच्या बोटावर ती जखम होती. पूर्णपणे गोलाकार ती जखम अतिशय खोल अशी होती. तिच्या बोटाच्या त्या हाडापर्यंत ती जखम गेलेली होती. ती जखम पूर्णपणे वाळलेली आणि काळी पडली होती. निलिमाजी, जरा इकडे या. हिच्या बोटाला ही जखम कशी काय झाली? राघवने निलिमाला बोलावलं. निलिमा रियाच्या जवळ आली आणि तिने तिचा हात हातात घेत त्या बोटाला झालेली ती जखम बघितली. बापरे, मला तर काहीच माहिती नाही. अच्छा, म्हणून ती सतत हँडग्लोव्ज घालायची, निलिमा म्हणाली. म्हणजे मला जरा नीट सांगा. अहो, ती जेव्हा पाचगणीवरून परत घरी आली तेव्हा आल्यापासूनच तिने हातात तिचे काळ्या रंगाचे लोकरी हँडग्लोव्ज घातले होते. 1-2 वेळा मी विचारलं सुद्धा, अगं तुला हवं तर मी दुसरे हँडग्लोव्ज देते, हे हँडग्लोव्ज धुवायला दे. पण ती म्हणायची की नको, माझ्या हाताला थंड वाटते म्हणून मी ते घातले आहेत. काल तुम्हाला आठवत असेल, आपण तिला इथे घेऊन आल्यानंतर सुद्धा तिच्या हातात ते हँडग्लोव्ज तसेच होते. आता मगाशी कदाचित ते हँडग्लोव्ज काढण्यात आले असावेत, पण मी ही जखम पहिल्यांदाच बघत आहे, निलिमा म्हणाली. रियाच्या शरीरावर बाकी कुठेही कसल्या जखमा वगैरे नव्हत्या, पण करंगळी शेजारच्या त्या बोटावर मात्र जखम होती आणि ती जखम साधीसुधी नव्हती. जखम पूर्णपणे काळी पडलेली. मालती, हिच्या जखमेवर काहीतरी लावा, औषध वगैरे. जखम पूर्णपणे चिघळलेली दिसते, राघव त्या महिला शिष्याला म्हणाला. ती बाहेर गेली आणि फर्स्ट एड बॉक्स घेऊन काही वेळातच परत आली. रिया आता पूर्णपणे बेशुद्ध होती. मालतीने कापूस घेत त्याच्यावर थोडंसं डेटॉल घेतलं आणि तो कापूस तिच्या जखमेवर टेकवला. राघव आणि निलिमा काही अंतरावरच खोलीच्या दुसऱ्या बाजूला समोरासमोर बसून बोलत होते. अचानक धाडकन काहीतरी जमिनीवर आदळल्याचा आवाज ऐकू आला. राघवने दचकून त्या बाजूला पाहिलं आणि त्याचं डोकं सुन्न झालं. ज्या पलंगावर काही वेळापूर्वी रिया बेशुद्ध अवस्थेत होती, तो पलंग मागच्या भिंतीवर जाऊन आदळला होता आणि त्याच भिंतीच्या बाजूला उमटलेल्या अवस्थेत पडला होता आणि त्याच भिंतीच्या बाजूला उलटलेल्या अवस्थेत पडला होता. मालती थरथरत रियाकडे बघत होती आणि रिया तिच्यापासून अगदी 2 फुटाच्या अंतरावरच नुसती स्तब्ध होऊन तिच्याकडे बघत होती. समोरच जमिनीवर बसलेली. आता कुठल्याही क्षणी ती मालतीच्या नरडीचा घोट घेणार हे नक्की वाटत होतं. राघव एक पाऊल टाकत त्या दिशेला येत होता. या सगळ्या त्यांनी रियाचे डोळे बघितले. तिचे डोळे परत एकदा पिवळे पडले होते. तिची जीभ बाहेर दिसत होती, जी पूर्णपणे काळी पडली होती. मालती तर थरथरत होती. तिला काय करावं ते कळत नव्हतं आणि तितक्यात
रिया आता तिच्या जवळ येऊ लागली आणि एका क्षणातच तिच्या अंगातली सगळी ताकद जणू नाहीशी झाल्यासारखी ती तशीच जमिनीवर पडली. हे काय होतं? निलिमाच्या माझ्या हातापायातली ताकद गेल्यासारखी ती गारटल्यासारखी एका जागी उभी होती. आजवर हे असं तिने कधी बघितलेलं नव्हतं. ज्या मुलीला धड स्वतःच्या पायावर उभं देखील राहता येत नव्हतं, तिने एका क्षणात इतका भरभक्कम पलंग एका हाताने मागे लोटला होता, जो मागच्या भिंतीवर जाऊन आपटला होता. अचानक तिच्यात एवढी ताकद कशी आली असेल? राघव याच विचारात तिच्या जवळ आला. ती निश्चित पडली होती. त्याने तिचे बंद झालेले डोळे हाताने उघडत डोळ्यांवर नजर टाकली. आता तिचे डोळे परत एकदा पांढरे झाले होते. या जखमेचा आणि रियाच्या या अवस्थेचा नक्कीच काहीतरी संबंध आहे, हे आता त्याच्या लक्षात आलं होतं. एक काम करा मालती, तुम्ही बाकी शिष्यांना सांगून हिला पलंगाला बांधून ठेवा. निलिमाजी, तुम्ही तुमच्या खोलीवर जावा. परिस्थिती आता साधी राहिलेली नाही. हे प्रकरण जरा जास्तच जटिल झालंय, राघव म्हणाला आणि तो आता डार्क रूममधून बाहेर आला. बाहेर येत त्यांनी जयला फोन लावला. घडलेला सगळा प्रसंग आता त्यांनी जयला सांगितला होता. माय गॉड, जे तू सांगतोस त्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. अरे तिची अवस्था बघ, तूही पाहिली आहेस कशी आहे ती. तिला कापसाचा एक बोळा देखील उचलायला दिला तर तोही तिला उचलता येणार नाही, इतकी अशक्त झालीये ती. तिने एक भरभक्कम पलंग एका हाताने मागे लोटला आणि तो भिंतीवर जाऊन पडला. हे ऐकायलाच किती विचित्र वाटतंय, जय म्हणाला. मी तेच म्हणतोय, हे सगळं झालं ते फक्त तिच्या बोटावर असलेल्या त्या जखमेला औषध लावल्यामुळे. त्या जखमेचा आणि तिच्या त्या अवस्थेचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. जय, तू त्या अँगलने बघायला सुरुवात कर. मी माझ्या परीने जे करता येईल ते करतोय, राघव म्हणाला. राघवने फोन ठेवून दिला. त्या बोटात काय असेल? एखादी अंगठी, एखादी श्रापित अंगठी. त्याने आता रवीचे फोटो मोबाईलमध्ये पाहायला सुरुवात केली. त्याच्या मृतदेहाच्या फोटोत हात दिसत होते अगदी स्पष्टपणे, पण त्याच्या हातावर कोणतेही निशाण, कोणतीही जखम नव्हती. रियाची जी अवस्था झाली आहे तीच रवीजीची अवस्था झाली होती, पण मग रियाच्या हातावरती जखम आहे. जणू तिने कुठली तरी अंगठी परिधान केली असावी आणि रवीच्या हातावर मात्र तसं कोणतंही निशाण नाही. नक्की काय असेल? तो बाल्कनीत उभा राहून सिगरेट ओढत होता. संध्याकाळ झाली होती. त्याच्या खोलीचं दार वाजले. सिगरेट बाजूला ॲस्ट्रेटमध्ये विझवत तो दरवाजाजवळ गेला आणि त्याने दरवाजा उघडला. समोर क्षणभर तो नुसता पाहतच राहिला. संजना त्याच्या समोर उभी होती. ती कमालीची आकर्षक दिसत होती. क्षणभरासाठी त्याचंही मन थोडंसं विचलित झालं, पण त्याने स्वतःला आवर घातला. तिच्या हातात वाईनची बाटली होती. मी आय कम इन? तिने विचारलं. विचारतात काय, तुमचंच घर आहे, प्लीज कम इन, तो म्हणाला. ती आतमध्ये आली. तिने वाईनची बॉटल बाजूला ठेवली. इफ यू डोंट माइंड, वाईन घेऊ शकतो आपण? तिने विचारलं. हो, का नाही? ते ऐकून ती प्रफुल्लित झाली आणि लगेच खोलीतून बाहेर निघून गेली. तिने ग्लास आणले नव्हते. तिला वाटलं होतं की जय कदाचित ड्रिंक्स वगैरे घेत नसेल. ती ग्लास घेऊन परत आली आणि लगेचच कसलाही वेळ न घालवता तिने वाईनचे 2 ग्लास भरले. चिअर्स म्हणत दोघांनीही ग्लास ओठांना लावले. आता दोघेही बाल्कनीमध्ये आले होते. मला तुम्हाला विचारायचं होतं, तुम्ही मॅरिड आहात का? हो, उत्तर देताना त्याचा चेहरा थोडासा उदास झाला होता, कारण परत एकदा विषय अनिशावर आला होता. काय झालं? मी जास्तच पर्सनल प्रश्न विचारला का? नाही, आता तुमच्यापासून काय लपवायचं? 3-4 महिने झाले ते बेपत्ता आहे. नक्की कुठे आहे ती? जिवंत तरी आहे का हे देखील मला माहिती नाही. तिच्या बहिणीबरोबर गोव्याला गेली होती 20 डिसेंबरला. आज 3 महिने उलटलेत. तिचा सगळ्या प्रकारे शोध घेऊन झालाय, पण हाती काहीच लागलं नाही. झाले काय नक्की तिच्या बाबतीत?
या विचाराने माझा प्रत्येक क्षण अस्वस्थ आहे. जय म्हणाला. तिने त्याच्या हातावर हात ठेवला आणि पुढचा कितीतरी वेळ दोघेही शांतच राहिले. असो, दुसरं काहीतरी बोलू, जयने हात काढून घेत म्हटलं. आता ते दोघं ड्रिंक्स घेत इकड तिकडच्या गप्पा मारू लागले. तिने तिच्याबद्दल जयला सगळं काही सांगितलं. त्याच्याबद्दल तिला जे जे प्रश्न होते ते सगळे तिने त्याला विचारले होते. त्यातल्या काही प्रश्नांची उत्तर त्याने अगदी स्पष्टपणे दिली. काही प्रश्नांना त्यांनी बगल दिली होती. म्हणता म्हणता 10 वाजले होते. सरिता रूमच्या दरवाजाजवळ आली आणि तिने दरवाजा नॉक केला. मॅडम, जेवण रेडी आहे, तेच सांगायला आले होते. सरिता म्हणाली. हो, आलोच आम्ही. चला आपण जेवण करून घेऊ, मग तुम्ही आराम करा, संजना म्हणाली. काही वेळातच आता दोघे खाली आले. दोघांनी जेवण करून घेतलं. तो आता बंगल्याच्या अंगणात येऊन उभा होता. त्याला झोप लागणार नव्हती. राघवसोबत झालेलं बोलणं त्याच्या डोक्यात फिरत होतं. कसला विचार करताय? झोप नाही आली का? तिने विचारलं. मला वाटतं मी जरा वॉकला जाऊन येतो. झोप तर येत नाहीये. ठीक आहे, जावा, पण जास्त लांब जाऊ नका. हा परिसर थोडासा दुर्गम भागात आहे ना, आजूबाजूला जंगलही आहे. तिने त्याला सतर्क केलं. डोंट वरी, मी जास्त लांब जात नाहीये, तो म्हणाला. एक सिगरेट पेटवत आता तसाच चालत गेटमधून बाहेर निघाला. दोन्ही बाजूला घनदाट जंगल आणि त्यामधून जाणारा एक निमुळता डांबरी रस्ता. रातकिड्याचा किरकिर आवाज सोडला तर बाकी कसलाच ध्वनी नव्हता. नक्की कसली जखम असेल तिच्या बोटावर? आणि मग तशी जखम रवीच्या बोटावर का नाही? दोघांमधल्या अवस्थेत तर साम्य आहे, तर त्यामागचं कारण देखील एकच असायला हवं. विचारचक्रात हरवलेला जय आता चालत चालत बंगल्यापासून रस्त्याने आता त्या दुसऱ्या बंगल्याजवळ आला. कधी, हे त्याच्याही लक्षात आलं नव्हतं. बंगला अगदी दृष्टिक्षेपात होता. त्याची सिगरेट संपली होती. त्याने दुसरी सिगरेट पेटवली आणि आता तो बंगल्याच्या गेटपर्यंत येऊन थांबला. त्याने घड्याळात बघितलं. 11 वाजले होते. आजूबाजूला सगळीकडे शांतता होती. त्याला भीती कशाचीच राहिलेली नव्हती. सिगरेटचा एक दम घेत आता तो परत एकदा माघारी फिरला आणि चालायला लागला. बंगल्यावर एक शेवटचा कटाक्ष टाकतच तो क्षणभर थांबला. आतमध्ये वरच्या मजल्यावर त्याला कसली तरी हालचाल जाणवली होती. बंगल्यात ही हालचाल कसली? जय आता गेटजवळ असलेल्या झाडाच्या आडोशाला आला आणि आत बघू लागला. कोणाची तरी सावली वरच्या मजल्याच्या खिडकीजवळ त्याला दिसत होती. ते जे काही होतं ते स्तब्ध उभं नव्हतं, सतत एका जागेवरून दुसऱ्या जागी जात होतं. जयने आता आजूबाजूला नजर टाकली. बंगल्याची संरक्षक भिंत ओलांडून तो सहज आतमध्ये जाऊ शकत होता. गेट उघडायचा प्रयत्न केला असता तर गेटच्या आवाजाने कदाचित आज जे काही होतं ते सतर्क झालं असतं. त्याने सिगरेट जमिनीवर टाकत पायाने विझवली. झाडाच्या बाजूने तो आता थोडासा उजवीकडे आला. संरक्षक भिंतीजवळ येत त्याने संरक्षक भिंत ओलांडून आत उडी मारली. त्याची नजर बंगल्याच्या वरच्या भागातच होती. ती हालचाल अजूनही तशीच जाणवत होती. सतीश त्याचं काम उरकून संध्याकाळी निघून जायचा, त्यामुळे बंगल्यात रात्री कोणी शिरलं तरी कळायला मार्ग नव्हता. जय आता अंगणातील झाडांचा आडोसा घेत घेत बंगल्याच्या दरवाजाजवळ आला. दरवाजा कुलूप लावून बंद करण्यात आलेला. मग आत नक्की कोण शिरलं आहे? जय विचार करत तसाच आता बंगल्याच्या उजव्या बाजूने मागच्या दिशेला जाऊ लागला. थोडासा पुढे येत आता त्याला बंगल्याच्या उजव्या बाजूला असलेली एक खिडकी उघडी दिसली. खिशातून मोबाईल काढत त्याने खाली टॉर्च मारला. जमिनीवर त्याला बुटांचे काही ठसे दिसत होते. त्याने आता क्षणभराचाही विलंब न करता त्याच खिडकीतून बंगल्याच्या आतमध्ये प्रवेश केला. बंगल्याच्या हॉलमध्ये ती खिडकी उघडत होती. त्याने ती खिडकी हळूच बंद केली आणि आता तो हॉलच्या एका मोठ्या कपाटाच्या मागे दडून बसला. ते जे कोणी होतं
ते आता वरून जिन्याने खाली उतरत येऊ लागलं. अतिशय संथ अशी त्याची चाल, त्याच्या बुटांचा येणारा तो आवाज. नक्की आत शिरलेलं ते जे काही आहे तो माणूसच आहे की आणखी काही, हा प्रश्न जयला सतावत होता. पण जर ती एखादी अमानवीय गोष्ट असती तर त्याला खिडकीतून आत यायची गरज पडली नसती. म्हणजे हा माणूसच आहे, कोणीही असू शकतं, एखादा चोर, लुटारू. जय तसाच उभा राहिला. तो माणूस आता जिन्याने खाली येत होता. खाली येत तो आता हॉलमध्ये येऊन उभा राहिला. त्या अंधारात एक मानवी आकृती जयला दिसत होती. चेहरा त्याला दिसलेला नव्हता. तो आता काही क्षण तिथेच उभा राहत कसला तरी विचार करत असावा असं दिसत होतं. तो आता तसाच स्टोअरूमच्या दिशेला चालू लागला. जयला तो अंदाज आलाच होता. जय देखील आता अगदी चोर पावलांनी त्या दिशेला हळूहळू सरकू लागला. तो माणूस आता स्टोअरूमपर्यंत आला. स्टोअरूमला कुलूप होतं. हे बघून त्याची थोडीशी निराशा झाली. मागे वळत आता तो परत हॉलच्या दिशेला जायला म्हणून निघणार आणि तितक्यात मागे जयला उभा असलेलं पाहून त्याच्या छातीत हादरा बसला. कोणतीही हालचाल होण्याच्या आतच त्याच्या नाकावर एक ठोसा बसला होता आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येऊन तो जमिनीवर कोसळला होता. हळूहळू त्याने डोळे उघडले. त्याला खुर्चीला बांधण्यात आलं होतं. बांधायला दोरी नाही मिळाली म्हणून मग बेडशीट्स आणि पडदे वापरत त्या माणसाला जयने बांधलं होतं. डोळे उघडत त्याने समोर बघितलं आणि जय सोफ्यावर बसला होता. सिगरेट ओढत त्या माणसाच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत असावा. प्लीज मला जाऊ द्या, मी चोर नाहीये साहेब, प्लीज मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका. शुद्धीवर आल्या आल्या तो जयला बघून डायरेक्ट कळवळू लागला. प्रत्येक पकडला गेलेला चोर हे असंच म्हणतो, आहेस कोण तू आणि इथे काय करत होतास एवढ्या रात्री? जर तू चोर नाहीयेस तर? जयने विचारलं. माझं नाव सुभान जाधव आहे. माझं पाचगणीमध्ये मार्केटमध्ये एक छोटंसं स्नॅक सेंटर आहे. तो म्हणाला. काय, तू सुभान जाधव आहेस? म्हणजे रवीचा मित्र, इथल्या जुन्या वॉचमनचा तू मित्र आहेस, बरोबर ना? जय म्हणाला. त्याला तर धक्काच बसला होता की हा माणूस यावेळी त्याला इथं भेटेल याची जयला कल्पनाच नव्हती. हो साहेब, बरोबर. पण तुम्हाला कसं कळलं की रवी माझा मित्र होता? ते सतीशने सांगितलं का तुम्हाला? नाही, रवीच्या आत्महत्येच्या केस फाईलमध्ये तुझं नाव वाचलं मी. साक्षीदार म्हणून तू पण सही केली होतीस ना? जय म्हणाला. जय आता त्याच्या जवळ आला आणि त्याने त्याचे हात सोडवले. ते सगळं जाऊ दे, तू इथे काय करत होतास एवढ्या रात्री? त्याचं उत्तर हवंय मला. जयने आता त्याला सोडवलं होतं. साहेब, आता कसं सांगू तुम्हाला, खूप खराब परिस्थिती आहे माझी. कर्ज आहे माझ्यावरती 3 लाखाचं. देणेकरी रोज तगादा लावत आहेत. हॉटेल पण फार चालत नाही. घर गहाण पडले. काय करावं तेच कळत नाही. तो म्हणाला. म्हणून मग चोऱ्या करायला लागलास का? जयने विचारलं. साहेब, चोरी नाही. मी या बंगल्यातली एकही वस्तू घेऊन गेलो नाहीये. ही इथं यायची माझी 4थी वेळ आहे. इथं मी फक्त ती एक गोष्ट शोधतोय. तीच गोष्ट जी रवीकडे होती. रवी तर आत्महत्या करून मेला, पण ती गोष्ट इथेच कुठेतरी असावी. या एका खोट्या आशेपायी मी आज 4थ्यांदा इथे आलो होतो. आतापर्यंत त्याचं आउटहाऊस शोधलं, पूर्ण बंगला शोधलाय, पण राहून राहून परत माझं मन मला इथे घेऊन येतं. सुभान म्हणाला. 1 मिनिट, कुठली गोष्ट बोलतोयस तू? रवीकडे कुठली गोष्ट होती? जयने विचारलं. तसं नीटसं मलाही माहिती नाही की कोणती गोष्ट होती त्याच्याकडे, पण काहीतरी होतं, काहीतरी मिळालं होतं त्याला. तो बोलायचा की म्हणे ही तर सुरुवात आहे. आता बघ, हा बंगला जो दिसतोय ना समोर तुला, याच्यासारखे 56 बंगले असतील माझे, असं काहीतरी दारूच्या नशेत तो बोलला होता. पण ती वस्तू नक्की काय होती हे मला पण कळलं नव्हतं. मी त्याला विचारलं तर मला म्हणाला की ती वस्तू इथेच आहे माझ्याबरोबरच. मी ती वस्तू घेऊन फिरू शकत नाही. ती वस्तू इथेच आहे, या बंगल्यातच आहे, पण कुठे आहे ते मी कोणाला सांगणार नाही, असं काहीतरी दारूच्या नशेत तो बडबडला होता.
त्यावेळी मी दुर्लक्ष केलं होतं. 2 दिवसानंतरच त्याने एक नवीन महागडा मोबाईल घेतला होता. तो मोबाईल खरं तर मार्केटमध्ये 1.5 लाखाच्या खाली मिळणार नाही असा होता. मी विचारलं सुद्धा की कुठनं आणलास हा मोबाईल? त्यावर मला म्हणाला की ही तर सुरुवात आहे, वेळ आल्यावर तुला सगळं काही सांगीन. तेव्हा मला खरं वाटलं की याच्याकडे खरंच काहीतरी आहे, कुठली तरी मौल्यवान वस्तू, काहीतरी रहस्य आहे. त्यानंतर माझ्या आयुष्यात थोडे प्रॉब्लेम सुरू झाले. एका पार्टीला एक चेक दिला होता, तो चेक बाउन्स झाला. त्यामुळे मला 3-4 दिवस जेलमध्ये जावं लागलं होतं. 3-4 दिवसानंतर कशीबशी माझी जमानत घेऊन मी परत आलो आणि त्यानंतर मला भेटलेला रवी ह्याला मी बघितलंच नाही, कारण तो दिवसभर त्याच्या आउट हाऊसमध्ये खोलीत बंद असायचा. 1-2 वेळा तरी मी बाहेरून दार वाजवत राहिलो. त्याने आतून कोणतंच उत्तर दिलं नाही, फक्त एवढंच म्हणाला की इथून निघून जा, ते लोक सगळीकडे आहेत, ते मला जगू देणार नाहीत. त्या दिवशी संध्याकाळी असंच झालेलं. मी त्याला शेवटचा भेटायचा प्रयत्न केला, कारण मला त्याच्याकडून पैशाची मदत हवी होती. त्यासाठी मी तिथे गेलो होतो, पण त्याने दार उघडलं नाही. त्या दिवशी पण तो तेच बोलत होता की मला बाहेर यायचं नाही आहे, ते सगळीकडे आहेत वगैरे. मला काहीच कळत नाही. मी तिथून निघून गेलो आणि दुसऱ्या दिवशी दुपारी त्याच्या बंगल्याच्या समोरून जाताना तिथे पोलिसांची गाडी आणि ॲम्ब्युलन्स दिसली. तेव्हा समजलं की रवीने आत्महत्या केली होती. मला खूप वाईट वाटलं. खूप जवळचा मित्र होता माझा. सुभान म्हणाला, नक्की हे कधी सुरू झालं? त्याचं असं विचित्र बोलणं की त्याच्याकडे काहीतरी आहे. जयने विचारलं, सर, 4 महिन्यांपूर्वी त्याने आत्महत्या केली. त्याच्या एक 8-10 दिवसापूर्वीची गोष्ट असेल ती. तो बेपत्ता होऊन परत आल्यावर झालं होतं ते आमचं बोलणं. बरोबर तो बेपत्ता होऊन परत आल्यावर आम्ही माझ्या हॉटेलच्या मागच्या खोलीत दारू प्यायला बसलो होतो. रात्रीच्या त्यावेळी आमचं ते बोलणं झालं होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं मला. आता मला नीट आठवतंय. सुभान म्हणाला, काय, तो बेपत्ता झाला होता? आता जयला हे नवीनच काहीतरी कळत होतं. अरे काय बोलतोयस तू? आता तो बेपत्ता झाला होता हे तू सांगितलं नाहीस मला आधी. जय म्हणाला, सॉरी सर, आजसुद्धा मी थोडी दारू घेतली आहे, त्यामुळे मला पटकन लक्षात येत नाहीये. मी सांगायचं विसरलो असेल. बरोबर, सॉरी. सुभान म्हणाला, बरं सांग, काय झालं होतं? तो बेपत्ता झाला होता म्हणजे काय? जयने विचारलं. सर, तो थोडासा सर्किट होता आणि दारूची सवय त्याला आधीपासूनच होती. एक दिवस असंच आम्ही दुपारी दारू प्यायला बसलो होतो. हे म्हणजे तेव्हाची गोष्ट होती जेव्हा अगदी सगळं नॉर्मल सुरू होतं आणि तितक्यात त्याच्याकडे कोणीतरी भेटायला आलं. त्याचा कोणीतरी दूरचा नातेवाईक होता. लग्नाची पत्रिका द्यायला आला होता. त्याचं बोलणं सुरू झालं. मग मी तिथून निघालो, पण मी एवढं ऐकलं होतं की लग्न बरोबर 4 दिवसानंतर आहे. रवी तिकडे जाणार होता हे त्याने मला सांगितलं. 4 दिवसानंतर लग्नाच्या जायच्या आदल्या रात्री त्याने मला फोन केला होता की उद्या तो बंगल्यावर नसेल, तो लग्नाला जाणार आहे. लग्नाच्या दिवशी आमचं फोनवर काहीच बोलणं झालं नाही. तो लग्नाला गेला असेल, त्यामुळे मी देखील त्याला डिस्टर्ब केलं नाही. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी जेव्हा बंगल्यावर गेलो तेव्हा मला समजलं की तो तिथे नव्हताच. बंगला बंद होता. मी त्याला फोन करत होतो, पण त्याचा फोन लागत नव्हता. तो पूर्ण दिवस तसाच गेला. मी म्हटलं कदाचित तो त्याच नातेवाईकाच्या घरी राहिला असेल, पण त्यानंतर पुढचे 2 दिवसही तसेच गेले. मी फोन करत राहिलो, फोन लागतच नव्हता. मला काळजी वाटू लागली होती की नक्की रवीचं काही बरं वाईट तर नाही झालं. अखेर 5व्या दिवशी मी सकाळी बंगल्याच्या बाजूने जात होतो, तेव्हा मला बंगल्याचं गेट उघडं दिसलं. गार्डनमध्ये रवी उभा होता. गार्डनमध्ये तो पाणी मारत होता. मी त्याला विचारलं, अरे 4 दिवस झाले तू होतास कुठे? मला तुझी काळजी वाटत होती. त्यावर तो म्हणाला की अरे काळजी काय करायची, आता मी कुठे गेलो होतो हे मी तुला नाही सांगू शकत, एवढं काहीतरी तो म्हणाला. त्याला तशी सवय होती, कुठलीही गोष्ट तो सरळ सांगायचा नाही. आडेवेडे घेऊन
मिश्किलपणे तो बोलायचा. 5 दिवसानंतर भेट झाली होती, त्यामुळे मग आम्ही परत एकदा रात्री दारू प्यायचा प्लॅन केला. इथेच मार्केटमध्ये असलेल्या माझ्या स्नॅक सेंटरच्या मागच्या खोलीत आम्ही त्या रात्री दारू पित होतो. त्यावेळी तो मला ही गोष्ट बोलत होता की त्याच्याकडे काहीतरी आहे. सुभान म्हणाला, म्हणजे ती गोष्ट त्याला त्या 4 दिवसात सापडली होती किंवा मिळाली होती असं तर नसेल? जयने विचारलं.